Hello friends, next topic is Carnot cycle and Carnot engine. आता कार्नोट सायकल आणि कार्नोट इंजिन म्हणजे काय हा नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी, तर तो आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर मागे जो एक सेक्शन होता की ज्याच्यामध्ये आपण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस त्या पाहिल्या होत्या त्या सेक्शनमध्ये. ते आपण पाहिलेलंच आहे. कन्सेप्ट ऑफ रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसचा कन्सेप्ट आपण लर्न केलेला आहे. Now we will discuss why reversibility is such a basic and important concept in thermodynamics. की thermodynamics मध्ये रिव्हर्सिबिलिटी इम्पॉर्टंट का आहे आणि बेसिक का आहे हे आपण बघणार आहे. सो सिग्निफिकन्स ऑफ अ रिव्हर्सिबिलिटी इन थर्मोडायनामिक्स. रिव्हर्सिबिलिटीचा सिग्निफिकन्स थर्मोडायनामिक्समध्ये काय आहे ते आपण याच्यामध्ये बघतोय. सो वी नो दॅट रिव्हर्सिबल प्रोसेस इट इज अ बायडायरेक्शनल प्रोसेस. हे आपण बघितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता रिव्हर्सिबल प्रोसेसची. की ती बाय डायरेक्शनल असते की इनिशियल स्टेट फायनल स्टेट त्यामध्ये आपली सिस्टीम आहे ती ए स्टेट आणि बी स्टेटमध्ये येते. इनिशियल फायनल स्टेटमध्ये स्टेट व्हेरिएबल्स डिफरंट असतात आणि पाथ आहे तो रिट्रेसेबल असतो, म्हणून त्याला बाय डायरेक्शनल प्रोसेस आपण म्हणतो कुठली रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. तसे ते एक्सप्रेशन इट इज ऑर इट फॉलोज एक्झॅक्टली द सेम स्टेप्स इन either direction. This requires the process is to take place infinitesimally small steps. म्हणजे हे होण्यासाठी जी प्रोसेस आहे तिला काय करावं लागतं, अगदी व्हेरी स्लो स्टेप्स घ्याव्या लागतात किंवा व्हेरी स्मॉल स्टेप्स घ्याव्या लागतात, तर मग हे पॉसिबल होऊ शकतं. हे आपण पाहिलेलंच आहे. ऑल्सो डिफरन्स बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स इन द टू इन्फिनिटेसिमली क्लोज स्टेट शुड बी व्हेरी स्मॉल. ज्या वेळेला आपला सेम पाथ आहे तो रिट्रेस होतो त्यावेळेला जो डिफरन्स आहे स्टेट व्हेरिएबल्स मधला तो कसा असायला पाहिजे, तो पण कसा टू इन्फिनिटेसिमली क्लोज स्टेट्स अगदी जवळच्या ज्या स्टेट्स आहेत त्यांच्यातला जो स्टेट व्हेरिएबलचा डिफरन्स आहे तो पण कसा असायला लागतो, शुड बी व्हेरी स्मॉल. दिस वुड बी पॉसिबल इफ द सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम विथ द एन्व्हायरमेंट थ्रू आउट द चेंज. आणि मग केव्हा पॉसिबल होऊ शकतं, तर कम्प्लीट ज्या वेळेला ही प्रोसेस चालू आहे त्यावेळेला आपली जी सिस्टीम आहे ती एन्व्हायरमेंट बरोबर थर्मोडायनामिकली इक्विलिब्रियम मध्ये असायला पाहिजे थ्रू आउट द चेंज, तेव्हाच हे पॉसिबल होऊ शकतं. हे झालं रिव्हर्सिबलसाठी. अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस ऑन द कॉन्ट्ररी ह्याच्याबरोबर उलट इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये होते. इट इज अ युनिडायरेक्शनल प्रोसेस and it can take place only in one direction. Unidirectional म्हणजे एका डायरेक्शन मध्ये आहे. Any irreversible process is not in thermal equilibrium with its environment. जी कुठली irreversible process आहे थर्मोडायनामिक प्रोसेस ती एन्व्हायरमेंट बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये नसते. नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामधलाच कुठला, तर मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ अ हीट इंजिन अँड कार्नोट सायकल. आता कार्नोट सायकल म्हणजे काय, ते हायपोथेटिकल सायकल आहे, ते आपण बघणारच आहोत. सो वी नो दॅट कन्व्हर्जन ऑफ वर्क टू हीट रेफ्रिजरेटरमध्ये आपण बघितलेलं आहे, वर्कचं हीटमध्ये कन्व्हर्जन होतं. इट इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि हीट इंजिन वुड कन्वर्ट मॅक्झिमम हीट इन टू वर्क. जे हीट इंजिन आहे ते हीटला वर्कमध्ये कन्वर्ट करतं, ते पण ऑल इरिव्हर्सिबल प्रोसेस. In this or in that case, the efficiency of a heat engine can be maximum. त्या केसमध्ये इफिशियन्सी आपली मॅक्झिमम होऊ शकते. सदी कार्नोट, फ्रेंच इंजिनियर अँड सायंटिस्ट, हा जो एक सायंटिस्ट आहे कार्नोट, ही प्रपोज ऑफ हायपोथेटिकल आयडियल इंजिन इन 1824. त्याने 1824 मध्ये एक हायपोथेटिकल आयडियल इंजिन प्रपोज केलं विच हॅज मॅक्झिमम इफिशियन्सी. जे मॅक्झिमम इफिशियन्सी असलेलं हायपोथेटिकल आयडियल इंजिनची थिओरी किंवा कन्सेप्ट कार्नोटने आणला. मग त्याच्यानुसार कार्नोट इंजिनमध्ये कुठल्या कुठल्या बेसिक दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे एक्सचेंज ऑफ हीट अँड सेकंड वर्क डन. ह्या दोन गोष्टी आहेत त्याच्या कार्नोटच्या इंजिनमध्ये किंवा सायकलमध्ये. आता त्याची ही पीव्ही डायग्राम आहे. इकडे प्रेशर आहे बघा वाय ॲक्सिसवरती, एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम. हे पीव्ही डायग्राम आहे कार्नोट सायकलची. बघा कार्नोट सायकल इन ए स्टेट, बी स्टेट, सी आणि डी. ए टू बी प्रेशर व्हॉल्यूम P1 V1, P2 V2,
आता इथे ही दोन्ही प्रेशर व्हॉल्यूम दोन्ही बदललेले आहेत बघा. आणि ही प्रोसेस होताना एक्सपान्शन होते कारण प्रेशर डिक्रीज झाले, व्हॉल्यूम इन्क्रीज झाले, त्यामध्ये एक्सपान्शन आहे. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यामध्ये आयसोथर्मल एक्सपान्शन झालं A to B मध्ये. आणि ह्यावेळेला हीट काय झालेली आहे, ॲब्सॉर्ब झालेली आहे. त्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, एक्सपान्शन झालंय. पण ही थ्रू आउट प्रोसेस होताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलंय TH, आणि QH एवढी हीट आहे ती आपल्या सबस्टन्सनी ॲब्सॉर्ब केलेली आहे. त्याच्यानंतर B to C ह्या वेळेला प्रेशर आणि व्हॉल्यूमही चेंज वेगळे आहेत. तिथे इथले जे आहेत बघा P3 V3, इथे व्हॉल्यूम सुद्धा थोडंसं इन्क्रीज झालंय, प्रेशर बरंच डिक्रीज झालेलं आहे. हे पण इथे एक्सपान्शन आहे, पण इथे टेम्परेचर चेंज झालेलं आहे. हा आहे तो TC आहे, हा आहे तो TH आहे, आणि हा आहे तो TC आहे. आणि ह्याला ॲडियाबॅटिक एक्सपान्शन म्हणायचं. इथे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झालंय. C पॉइंट पासून D पॉइंटला जाताना इथे टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे. C to D जाताना पुन्हा इथे प्रेशर काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. व्हॉल्यूम मात्र डिक्रीज झालेलं आहे. त्यामुळे इथे काय झालंय, कॉम्प्रेशन झालंय. आणि ते टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे ते आयसोथर्मल कॉम्प्रेशन, QC एवढ्या अमाऊंटची हीट आहे ती रिजेक्ट केली गेलेली आहे. आणि D पॉइंट पासून A पॉइंटला जाताना ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, कारण प्रेशर काय झालेलं आहे बघायचंय, इन्क्रीज झालंय. व्हॉल्यूम डिक्रीज झालंय. ठीक आहे, हे कसं आहे पण ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. इथे टेम्परेचर चेंज झालेलं आहे, व्हॉल्यूम जस्ट थोडंसं चेंज झालंय, प्रेशर बघा, पण ते ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. मग आता कार्नोट इंजिनमध्ये 2 स्टेप्स आहेत बेसिक बघा. एक्सचेंज ऑफ हीट होतीये कुठे, A to B आणि C to D. A to B कुठे आहे, हा A to B आणि हा C to D. इथे हीट एक्सचेंज होत आहे. इथे हीट आहे ती ॲब्सॉर्ब केली आहे, इथे हीट आहे ती रिजेक्ट केलेली आहे. सो झूम व्हायला वेळ लागतोय, सॉरी फॉर इट. सो फॉर दिस, सो एक्सचेंज ऑफ हीट मध्ये A to B आणि C to D ह्या स्टेप्स आहेत. सो दिस इज टू बी रिव्हर्सिबल, म्हणजे हे होण्यासाठी फॉर दिस इज टू बी रिव्हर्सिबल द हीट एक्सचेंज मस्ट बी आयसोथर्मल. This is possible if working substance is at temperature TH of the source while absorbing heat, and working substance should be at temperature of TC while rejecting the heat. म्हणजे ही रिव्हर्सिबल कधी होऊ शकते, हीट एक्सचेंज होताना ते कसं असायला पाहिजे, आयसोथर्मल असायला पाहिजे. आणि त्यावेळेला आपला वर्किंग सबस्टन्सचं जे टेम्परेचर आहे ते TH असायला पाहिजे ज्यावेळेला हीट ॲब्सॉर्ब करतोय तेव्हा. आणि ज्यावेळेला हीट रिजेक्ट केली जाते त्यावेळेला वर्किंग सबस्टन्सचं टेम्परेचर आहे ते TC असायला पाहिजे. तर TH आणि TC, हा आपला आहे TH आणि हा आहे TC. हा एक बेसिक गोष्ट. आणि दुसरा म्हणजे वर्क डन आहे कुठली, B to C आणि D to A. B to C आणि D to A हे ते ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, आणि इथे पण ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. बघा डायरेक्शन बघा. या दोन्ही गोष्टीमध्ये फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल, हे जर रिव्हर्सिबल व्हायला पाहिजे असेल तर प्रोसेस शुड बी ॲडियाबॅटिक. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, आपण हे मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं, तिथे तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे, ते पाहू शकता ती व्हिडिओ. सो दस द सायकल इन्क्लूड्स 2 आयसोथर्मल अँड 2 ॲडियाबॅटिक प्रोसेस. बघा इथे ही पण आयसोथर्मल, हे पण आयसोथर्मल, हे इथे एक्सपान्शन आहे, हे कॉम्प्रेशन आहे. आणि इथे मात्र ॲडियाबॅटिक दोन्ही आहेत ते एक्सपान्शनच आहे. त्यामुळे ह्या सायकलमध्ये 2 आयसोथर्मल अँड 2 ॲडियाबॅटिक प्रोसेसेस आहेत फॉर द मॅक्झिमम इफिशियन्सी. कशासाठी हे आहे तर मॅक्झिमम इफिशियन्सी आपल्याला हवी आहे म्हणून. सो करस्पॉन्डिंग PV डायग्राम इथे दाखवलेली आहे, ती आपण पाहिलेलीच आहे. सो आपण वर्डनचे जे एक्सप्रेशन्स आहेत ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मलच्या प्रोसेसचे ते मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यावरून
इफिशियन्सी आहे जी कार्नोट सायकलची, त्याचं इक्वेशन इफिशियन्सी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन QH इक्वल टू 1 मायनस मॉड ऑफ QC अपॉन मॉड ऑफ QH इक्वल टू 1 minus TH upon TC. So thus, while designing heat engine for the maximum efficiency, source temperature TH should be as high as possible and the sink temperature should be as low as possible. म्हणजे आपल्याला जर मॅक्झिमम इफिशियन्सी हवी असेल तर सोर्स टेम्परेचर कसं असलं पाहिजे, ॲज हाय ॲज पॉसिबल अँड सिंक टेम्परेचर ॲज लो ॲज पॉसिबल असं असावं लागतं. मग ह्याच्यावरून कार्नोट सायकलसाठी काय काय गोष्टी ते लक्षात ठेवायच्या आहेत. सो कार्नोट इंजिन टू बी हायपोथेटिकल कन्सेप्ट. हो, इट इज हा काय आहे तर हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. एनर्जी प्रोसेस मस्ट बी आयदर आयसोथर्मल ऑर एडियाबॅटिक. त्याच्यामध्ये जी एनर्जीची प्रोसेस होते ती कशी एकतर आयसोथर्मल किंवा एडियाबॅटिक असायला पाहिजे. थर्ड पॉईंट काय आहे, सिस्टीम मस्ट मेंटेन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम थ्रू आउट द सायकल सो दॅट इट इज रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल जर व्हायला पाहिजे असेल तर सिस्टमनं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मेंटेन केलं पाहिजे थ्रू आउट द सायकल. अँड फोर्थ पॉईंट, इफिशियन्सी ऑफ अ कार्नोट इंजिन कॅन नेव्हर बी 100% अनलेस TC इज इक्वल टू 0. जोपर्यंत कोल्ड रिझर्वायर आहे त्याचं टेम्परेचर 0 होत नाही तोपर्यंत कार्नोटची इफिशियन्सी 100% आपल्याला मिळू शकत नाही. सो वी नो दॅट दिस इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबलच नाही आहे. प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही, थेरोटिकली आपण असा विचार करू शकतो. दिस मीन्स दॅट इवन अन आयडियल हीट इंजिन अँड कार्नोट इंजिन कॅन हॅव 100% इफिशियन्सी. म्हणजे आयडियल हीट इंजिन असू दे किंवा कार्नोट इंजिन असू दे, कॅनॉट हॅव 100% इफिशियन्सी. हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.